ओ राठोड साहेब, वेलकम 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 राठोड साहेब. थँक यू व्हेरी मच फॉर कमिंग. अभिनंदन. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. माहिती आहे शिला, राठोड साहेबांमुळेच आज मी जिवंत आहे. आज आपण जी पार्टी सेलिब्रेट करतोय ना, ती यांच्याच कृपेमुळे. अरे नाही कृपलानी साहेब, यात मेहरबानी कसली. हे तर आमचं कामच आहे. तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. मी यांना कितीदा म्हणाले, पण यांनी कधी भेटच नाही घालून दिली. अगं बाई, खूप वेळा इन्व्हाइट केलं यांना, पण आज हे पहिल्यांदा येत आहेत. पण कृपलानी साहेब, पार्टीज तर खरं रात्रीच्या वेळी होतात ना, पण दिवसा. अहो ऍक्च्युली आम्ही आज रात्री नैरोबीला जातोय, म्हणूनच. सेकंड हनीमून. पण पार्टी दिवसा असो की रात्री, मजा तर सेलिब्रेशन मध्ये. बिलकुल राईट. राठोड साहेब, माझे एक मित्र आहेत जे तुमचे खूप मोठे फॅन आहेत. चला भेटवतो त्यांना. प्लीज एक्सक्यूज मी. अहो तुम्ही काही घेत का नाही? वेटर घ्या ना. थँक्स. नो थँक्यू. तुम्ही पण घ्या ना. थँक्यू. तुम्ही लोक एन्जॉय करा, मी येतेच. यश. अरे देवा, काय झालं शिलाला? बाजूला व्हा, बाजूला व्हा. चला बाजूला व्हा. घाबरण्याची गरज नाहीये, फक्त बेशुद्ध झालेत. थँक गॉड. एक्सक्यूज मी, तुम्ही सगळे जरा बाजूला व्हा, हवा येऊ द्या. अहो पण हिच्या गळ्यात नेकलेस होता. नेकलेस? हो, शिलाच्या गळ्यात 5 कोटींचा नेकलेस होता. काय? असं तर नाही ना की बेशुद्ध होण्याचा फायदा घेऊन कोणी तो चोरला? असं असू शकतं की कोणीतरी याकरताच यांना बेशुद्ध केला, म्हणजे तो नेकलेस चोरू शकेल. एक मिनिट. जेव्हा या बेशुद्ध पडल्या तेव्हा यांच्या आजूबाजूला कोण होतं? साहेब, मी आणि एक फोटोग्राफर. कुठे आहे तो फोटोग्राफर? तो पहा.
शायना, अं? तुला खात्री आहे की तो इथेच आला होता? अभिनव, मी त्याला याच लायब्ररीत येताना बघितलंय. आय एम शुअर तो इथेच असेल. ड्रॉप युअर गन. बाजूला हो माझ्या वाटेतून. बाजूला हो, नाहीतर गोळी घालेन. बाजूला हो. आपण नीट बोलूया. शायला, डोंट शूट. अरे राठोड साहेब, तुम्ही यावेळी इथे? हो कृपलानी साहेब, मला वाटलं की मी पर्सनली येऊन तुम्हाला ही बातमी सांगायला पाहिजे. कोणती बातमी? असं आहे की माझ्याकडे तुमच्याकरता एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी. चांगली बातमी ही आहे की तो फोटोग्राफर जो चोर आहे तो पकडला गेलाय. खरंच? हो. आणि वाईट बातमी? वाईट बातमी ही आहे की त्याच्याकडे आम्हाला तुमचा तो नेकलेस नाही मिळाला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तो नेकलेस त्या फोटोग्राफरने नाही, कोणी दुसऱ्याने चोरलाय? नाही नाही, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुमचा तो नेकलेस त्या फोटोग्राफरकडेच आहे, पण त्याने तो कुठेतरी लपवून ठेवलाय. पण कृपलानी साहेब, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुमचा तो नेकलेस शोधून काढूच. मला त्या नेकलेसची पर्वा नाहीये, मला तर माझ्या पत्नीची काळजी आहे. आता मी ठीक आहे. हे तर बरं झालं त्या चोराने गुंगीचं औषध वापरलं. बरं झालं त्याने विष वापरलं नाही. हे बघा कृपलानी साहेब, या भामट्या चोरांना अगदी चांगलं माहिती आहे की एका खुनाची शिक्षा ही चोरीपेक्षा बरीच मोठी असते, म्हणून ते असं कधीच करत नाही. मी एक खरं सांगू, तो हार गमावल्याचं मलाही दुःख नाहीये. हा वाईट एवढ्याच करता वाटतंय की आमची नैरोबीची ट्रिप कॅन्सल झाली. पण मेजर साहेब, मला हे कळत नाहीये की शेवटी तो नेकलेस गायब कसा झाला. असं आहे, सध्या तरी तो चोर बेशुद्ध आहे. एकदा त्याला शुद्धीवर येऊच द्या, तो सगळं काय ते बोलेलच. गोळी तर काढली आम्ही, पण जखम खूप खोल आहे, भरायला वेळ लागेल. पण तो शुद्धीवर आलाय की नाही? शुद्धीवर तर आलाय, पण
ताळ्यावर आलाय की नाही हे मी नाही सांगू शकत. का म्हणायचं तुम्हाला? काय ते तुम्ही स्वतःच येऊन बघा. अरे वॉर्ड बॉय सोड त्याला. आणि तू हे काय वेड्यासारखं करतोय? डॉक्टरचे मी वेडा नाहीये, मी कुत्र्याची ऍक्टिंग करतोय या डॉगीला घाबरवायला. भाऊ 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 बघा बघा, हा डॉगी मला इथे चावला बघा. हे जगत नारायण, हे तुझं नाटक बंद कर. आणि तुला कुत्रा नाही चावलाय, तुला गोळी लागली आहे, गोळी. हे बघ, मुकाट्याने सांग, तू तो हिऱ्यांचा हार कुठे लपवून ठेवलायस? बघा, तुम्ही मला शेंडी नाही लावू शकत. मला कुत्र्याने चावलाय, वेड्या कुत्र्याने चावलाय. कुत्र्याचा शेपूट नेहमी वाकडं असतं, गाढवाचे शेपूट सरळ असते. तुमची शेपूट कुठे आहे? माझी शेपूट तर आई, माझी शेपूट तर यांनी कापली. गपचूप सांग, तो नेकलेस कुठे ठेवलायस तू? नाहीतर तुझं. मम्मीला बोलवा. बघ, जर तू जास्त मस्ती केलीस तर मी तुला इंजेक्शन देईन. वॉर्ड बॉय, इंजेक्शन घेऊन ये. नाही, इंजेक्शन नाही. मम्मी मम्मी मम्मी. हे बघा ऑफिसर, तुम्ही लोकांनी याच्याशी असं वागायला नको होतं. अहो डॉक्टर साहेब, हा इथे नाटक करतोय, तुम्ही कुठे त्याचं मनावर घेताय? हे बघा, असंही असू शकेल की याचं मानसिक संतुलन हा हरवून बसला असेल आणि त्याच्या डोक्याला इजा झालेली असेल. याच्या डोक्यावर मारायच्या खुणा पण आहेत. जोपर्यंत हा पूर्ण बरा होत नाही, मी तुम्हाला याची चौकशी करू देणार नाही. जगतला वेड लागलंय. जगतला वेड लागलंय. ही तर गुड न्यूज आहे. मला तर वाटलं होतं कमांड फोर्स वाले त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेतील, पण आता त्यांचा बाप पण जगतकडून अक्षरही नाही काढून घेऊ शकत. बॉस, जगत जर खरंच वेडा झाला असेल तर मग फारच उत्तम. तसं असेल तर कमांड फोर्स वाल्यांना तो नेकलेस कधीच नाही मिळणार. मग तर तो नेकलेस आपल्यालाही नाही मिळणार, कारण आपल्यालाही कुठे माहिती आहे की जगतने तो नेकलेस कुठे लपवलाय. माहित नाहीये तर काढा, शोधून काढा. तो नेकलेस आपल्याला काय वाटेल त्या किमतीत हवाय. कळलं? येस बॉस. तुम्ही तर बघितलं, त्याची मानसिक अवस्था फारच वाईट झाली आहे. मला तर वाटतंय हा कदाचित वेडा झाला आहे. तुम्ही काळजी करू नका डॉक्टर साहेब. अशा अनेक वेड्यांना आम्ही वठणीवर आणलंय. असतात असे बरेच अपराधी असतात जे इंट्रोगेशन पासून वाचण्यासाठी असे चाळे करतात. पण प्रश्न हा आहे की तो डायमंड नेकलेस गेला कुठे? हे तर आपल्याला तोच सांगेल. मला नाही वाटत त्याला विचारून काही माहिती मिळेल. त्याने जी चिठ्ठी लिहिली होती त्यातही असंच काही वेड्यासारखं लिहिलेलं होतं. कुत्रा, मांजर, देव जाणे काय काय निरर्थक गोष्टी लिहिल्या होत्या. चिठ्ठी म्हणजे त्याने इथून लेटरही लिहिलं होतं? हो, त्याच्या गर्लफ्रेंडला. गर्लफ्रेंड म्हणजे त्याची गर्लफ्रेंड पण आहे? डॉक्टर साहेब, म्हणजे त्याची गर्लफ्रेंड इकडे आली होती? डॉक्टर साहेब, तुम्हाला माहिती आहे की तो एक क्रिमिनल आहे आणि यावेळी कस्टडीत आहे. तुम्ही त्याला कसं कोणाला भेटू देऊ शकता? नाही नाही, त्याला इथे भेटायला कोणी नव्हतं आलं. ऍक्च्युअली त्याने ती चिठ्ठी लिहून वॉर्ड बॉयला दिली होती पोस्ट करायला. आणि तुम्ही त्याला ती चिठ्ठी पोस्ट करू पण दिलीत? हो, पण पोस्ट करण्याआधी आम्ही ते लेटर वाचलेलं पण होतं. त्यात फक्त निरर्थक बडबड होती.
पण जर त्यात काहीच नव्हतं तर तुम्ही ते पोस्टच का केलं? तुम्ही इतक्या खात्रीने कसं सांगू शकता डॉक्टर साहेब? शक्य आहे की त्याने त्या लेटर मध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला नेकलेस बद्दल सांगितलं असेल? हा प्रश्नच उद्भवत नाही. त्या लेटर मध्ये ना कोणत्या डायमंडचा उल्लेख होता ना कोणत्या नेकलेसचा. बरं मग तुम्हाला हे तरी आठवतंय का की त्याने ते लेटर कोणत्या पत्त्यावर पाठवलं होतं? मला फक्त एवढंच माहितीये की ते कोणा शिवानी भल्लाच्या नावे लिहिलं होतं आणि पत्ता आपल्या शहरातच होता. आपल्या शहरात अशा शेकड्याने शिवानी भल्ला असतील. आता त्यांच्यातली जगतची गर्लफ्रेंड कोण आहे हे आपल्याला कसं कळणार? एक मार्ग आहे. या शहरात ज्या ज्या शिवानी भल्लांच्या नावे फोन रजिस्टर्ड आहे त्या सगळ्यांचे नंबर मिळवावे लागतील आणि प्रत्येकाला एक एक करून फोन करावे लागतील. येस, दिस इज अ गुड आयडिया. हॅलो, शिवानी भल्ला, मला तुमच्याशी जगत बद्दल बोलायचं होतं. काय? तुम्ही कोणा जगतला नाही ओळखत? ओके. हॅलो, शिवानी भल्ला. मी जगतचा मित्र बोलतोय. जगत नारायण. रॉंग नंबर. हॅलो, तुम्ही शिवानी भल्ला बोलताय? मला जगत नारायणशी बोलायचं होतं. काय? तुम्ही त्यांना नाही ओळखत? त्या इथे नाही राहत? ओके. मिळाली? नाही चीफ. कीप ट्राईंग. ते लेटर शिवानी भल्लाच्या हाती लागण्याआधीच ते आपल्या हाती लागलं पाहिजे. ही हँडरायटिंग तर जगतची दिसते, पण जगत तर पोलीस स्टेशन मध्ये आहे. मग हे लेटर माझी प्रिय गुबडी. प्रिय गुबडी, तुझ्या प्रेमात माझी अवस्था कुत्र्यासारखी झालीये. कुत्र्यात माणुसकी नसते म्हणून कुत्रा कुत्र्याला चावत नाही. तो गाढव असतो जो कुत्र्यासारखा वागत असतो. काय आहे? गाढव हे गाढव असतात कारण ते कधीच लायब्ररीत जात नाही आणि जी गुबड असतात ती रात्री पहारा देतात. काय आहे? गाढवं खूप कष्ट करतात. त्यांच्या डिक्शनरीत आराम नावाचा शब्दच नसतो, तरी लोक त्यांना उल्लू का पठ्ठा म्हणतात. पण तुला काय वाटतं? बाकी सगळं ठीक आहे? तुझा प्रिय याला खरंच वेड लागलाय. हॅलो, शिवानी भल्ला. येस. मी जगतचा मित्र बोलतोय. तुम्ही त्याला जरा बोलवता का? हे बघा, माझा त्याच्याशी काही संबंध नाहीये. तो पोलीस कस्टडीत आहे आणि पूर्णपणे वेडा झालाय. जर तुम्हाला त्याला भेटायचे तर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटा. ठीक आहे, थँक्यू. चीफ, शिवानी भल्लाचा पत्ता सापडला.
शिवानी भल्ला. शायना, शिवानी भल्ला. साहिल, हे रिकामा एन्व्हलप आहे. बहुतेक तिला लेटर मिळालंय. शोध, लेटर पण इथेच कुठे असेल. हे तर तेच लेटर दिसतंय. हा, शायना, एक हो. मिनिट. माझी प्रिया. हे सगळं काय लिहिलंय? साहिल, जरा हो लवकर हो, कर. झालं झालं झालं. साहिल, कोणीतरी येत आहे. चीफ, आम्ही शिवानी भल्लाच्या घरी त्या लेटरचे फोटोग्राफ घेतले होते आणि हे त्याचं प्रिंटआउट आहे. पण हे वाचून तर वाटतंय की डॉक्टरांचं म्हणणं खरं होतं. यात बाकी सगळी बकवासच आहे. माझी प्रिय जिवलग घुबडी. नॉनसेन्स. खरंच या पत्रात काहीतरी फालतू सारखं लिहिलंय. पण अभिनव, तू एक गोष्ट नोटीस नाही केलीस या पत्रातली. ती काय? शायना, तू सांग. यात फक्त 2 असे शब्द आहेत जे हिंदी भाषेत नाही तर इंग्लिश मध्ये लिहिले. हो, आणि ते 2 इंग्रजी शब्द आहेत डिक्शनरी आणि लायब्ररी. राईट. मला आठवतंय की तुम्ही दोघांनी त्याला लायब्ररीतून अरेस्ट केलं होतं, राईट? राईट. याचा अर्थ तो डायमंड नेकलेस लायब्ररीमध्येच आहे. कदाचित. चीफ, एक महत्वाची गोष्ट. जगतने जेव्हा शिवानीला लेटर लिहिलं तेव्हा शिवानीला हे अजिबात माहित नव्हतं की त्या लेटरमध्ये काय लिहिलंय. जर तिला ती गोष्ट माहिती असती तर तिने ते लेटर कचऱ्यामध्ये फेकलं नसतं, उलट जाळून टाकलं असतं. म्हणून मला वाटतं की ती त्या लायब्ररीमध्ये त्या डिक्शनरी पर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला तिथे पहिलं पोचावं लागेल. सॉरी. शायना, डिक्शनरी मिळाली का? नाही. तुला दिसली? नाही. काय करायचं? लायब्ररियनला विचारूया.
एक्सक्यूज मी. हा सर बोला. ते आम्हाला एक डिक्शनरी हवी होती, हिंदी टू इंग्लिश वाली. ती मिळत नाहीये. हिंदी इंग्लिश डिक्शनरी? ती तर आता एक मुलगी घेऊन गेली. मुलगी? कोण मुलगी? तुम्ही पाहिलं नाही? तुम्हाला जाताना दिसली असेल. कोण? अहो ती तुमच्या समोर गेली ना. नाव काय आहे तिचं? तिचं नाव शिवानी होतं बहुतेक. अरे हो, आठवलं. तिचं नाव शिवानी आहे. शिवानी भल्ला? हो हो. अभिनव, रन. मिस शिवानी भल्ला. येस. कमांड फोर्स. चल, तो नेकलेस आमच्या ताब्यात दे. कोणता नेकलेस? उगाच भोळेपणाचा आव आडू नकोस. आम्ही त्याच नेकलेस बद्दल बोलतोय जो तुझ्या बॉयफ्रेंड जगत नारायणने चोरला होता. आणि त्याबद्दल त्याने तुला लेटर मध्ये लिहून कळवलं होतं. माझ्याकडे कोणताही नेकलेस नाही. अच्छा, मग तू इथे काय घ्यायला आली होतीस? मी इथे बुक घ्यायला आली होती. बुक की ती डिक्शनरी? आम्हाला माहितीये ती डिक्शनरी तुझ्याचकडे आहे आणि त्या डिक्शनरीत तो डायमंड नेकलेस पण आहे. हे खोटं आहे. त्या डिक्शनरीत काहीच नाहीये. ही अशी नाही ऐकणार. शायना, झडती घ्यायची. हे काय? बघा तुम्ही, या डिक्शनरीत असं काहीच नाहीये. काहीतरी नक्कीच आहे. म्हणूनच तर तुला ही आम्हाला द्यायची नव्हती. आणि आता ही डिक्शनरी आमच्याकडेच राहील. काही प्रॉब्लेम? हॅलो बॉस, कुंदन बोलतोय. ती मुलगी जगतची गर्लफ्रेंड शिवानी पकडली गेली. व्हॉट? हो बॉस, तिच्याकडे जी डिक्शनरी आहे ती आता कमांड फोर्स कडे आहे. नक्की त्या डिक्शनरीतच त्या नेकलेसचं रहस्य दडलंय. मला ती डिक्शनरी हवी आहे. कळलं तुला? येस बॉस, कळलं मला. ओके, चल. थँक्यू. शायना, यात काहीतरी माहिती असणार जी आपल्याला नेकलेस पर्यंत घेऊन जाईल. अभि, जस्ट अ मिनिट. अभि, हा नंबर बघ. मला वाटतं हा नंबर जगतनेच लिहिला असावा. होऊ शकतं, पण हा नंबर आहे कशाचा? एखाद्या लॉकरचा नंबर की पासवर्ड? हे शक्य नाहीये, कारण जगतकडे एवढा वेळच नव्हता की त्याने एखाद्या लॉकरमध्ये जाऊन हा नेकलेस ठेवावा. पण हा एखाद्या फोनचा नंबरही असू शकत नाही. बघ, किती डिजिट्स आहेत यात. मग हे आहे तरी काय? काय असू शकतं? स्वतःच्या डोक्याला जास्त ताण देऊ नकोस, नाहीतर एका गोळीत मेंदू बाहेर काढीन. कोणी हलायचं नाहीये. बसा. दे ती डिक्शनरी आमच्या हातात दे लवकर. नाही अभि, हुशारी नकोय. दे दे डिक्शनरी. दे ती डिक्शनरी. जरा सुद्धा हलायचा प्रयत्न केलात तर तुमच्या बरोबरच या निरपराध लोकांचाही जीव जाईल. हुशारी नकोय. हुशारी नकोय.
व्हेरी वेल डन. पण बॉस, या डिक्शनरीत तर काहीच नाहीये. नंबर, हे नंबर नक्कीच जगतने लिहिलेले आहेत. याचा अर्थ त्या डायमंड नेकलेसचं रहस्य याच नंबर्स मध्ये आहे. बॉस, पण या नंबरचा अर्थ काय? मला माहित नाही त्या नंबर्सचा काय अर्थ आहे, पण हे नक्की माहिती आहे की सगळी रहस्य त्या नंबर्स मध्येच आहेत. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की त्या डिक्शनरी बरोबरच ते नंबर्सही आपल्या हातून निसटून गेले. ते नंबर्स माझ्याकडे आहेत. तुझ्याकडे कुठे आहेत? माझ्या डोक्यात. मला ते नंबर्स लक्षात आहेत. गुड. हे आहेत ते नंबर्स. पण हे नंबर्स फोन नंबर नाही असू शकत. हा एखाद्या लॉकरचा कोड तर नाहीये, पण हो, एखादा कोड वर्ड वाटतो हा. शक्य आहे. नक्की हे नंबर्स कोणत्या तरी अक्षराला म्हणजे इंग्रजीच्या अल्फाबेट्सच्या लेटर्सना रिप्रेझेंट करतायत. नाही, हे नंबर्स कोणत्याही अल्फाबेट्सचे नाही आहेत. 0 नंबरचा एकही अल्फाबेट नाही. हे तर जरा वेगळेच कोड दिसतात. पण प्रत्येक कोडला डिकोड करण्याकरता एका कीची गरज असते. पण ही की एकतर जगतकडे असावी किंवा त्याच्या गर्लफ्रेंडकडे किंवा मग त्या लोकांकडे जे डिक्शनरी घेऊन गेले. पण आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. जर त्या लोकांनी तो कोड आपल्या आधी डिकोड केला तर आपण तर हात चोरतच बसू. मग काय करायचं चीफ? अभिनव, कदाचित असं तर नाही की त्या कोडची चावी त्या डिक्शनरीतच असेल. तू एक काम कर, ताबडतोब मला तशीच एक दुसरी डिक्शनरी आणून दे. ओके. तर दुसरा शब्द आहे नेकलेस. आणि चौथा शब्द आहे इन. कॉफिन म्हणजे शवपेटी. अभि, शव पेटी.
मला माहितीये ती शवपेटी कुठे आहे. बॉस, नेकलेस मिळाला. ठीक आहे, आम्ही निघतो. नेकलेस. ओ शीला, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. राठोड साहेब, राठोड साहेब, तुम्ही यावेळी इथे? आज कोणती बातमी आणली? हो, आजही मी तुमच्याकरता 2 बातम्या घेऊन आलोय. एक चांगली आणि एक वाईट. चांगली बातमी काय आहे? चांगली बातमी चांगली बातमी ही आहे की तुमचा चोरीला गेलेला डायमंड नेकलेस परत मिळालाय. काय? रिअली? हा आहे तो नेकलेस. आणि ती वाईट बातमी काय आहे? वाईट बातमी ही आहे की आता कृपलानीजी इन्शुरन्स कंपनीला मामा बनवून 5 करोड रुपये नाही खाऊ शकणार. काय मस्करी करताय अभिनव साहेब? ही मस्करी नाहीये, सत्य आहे कृपलानीजी. हो, हार तुमचा तुमच्या नवऱ्यानेच चोरला होता. कारण त्यांना एका तीराने 2 शिकार करायचे होते. यांनी ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं त्यांना हार विकून ते कर्ज चुकतं करणार होते आणि त्या हाराचा पूर्ण 5 कोटीचा इन्शुरन्स क्लेमही खिशात घालणार होते. म्हणूनच यांनी आम्हाला त्या पार्टीत बोलावलं होतं, म्हणजे कंपनी समोर यांचा दावा बळकट झाला असता. पण यांना तर कल्पनाच नव्हती की आमच्या येण्याने यांचा सगळा डाव विस्कटणार होता. नाही शीला, नाही, हे लोक खोटं बोलतायत. आता खोटं बोलून काही होणार नाही कृपलाने, कारण आमच्याकडे तुमच्या विरोधात 3 साक्षीदार आहेत. ते 2 गुंड जे डिक्शनरी घेऊन पळाले होते आणि तो चोर जगत नारायण. तो पण त्याला तर वेड लागलंय ना? हो ना,
वेडा झाला होता, पण हा नेकलेस पाहिल्यावर ठणठणीत बरा झाला. किती शर्मेची बाब आहे ना कृपलानी. कधीतरी मी तुमचा जीव वाचवला होता आणि आज मी तुम्हाला अटक करतोय चोरी आणि फसवेगिरीच्या गुन्ह्याखाली. तुम्ही लोक पण लक्षात ठेवा, माणसाच्या आयुष्यात किती बिकट परिस्थिती आली तरी मोहाला बळी पडून माणूस जेव्हा अति शहाणपणा करण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा परिणाम फक्त आणि फक्त वाईटच होतो. याची खूण गाठ बांधा आणि सुरक्षित रहा.